नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। आजचा आपला व्लॉग हा विसर्जनानिमित्त असेल। म्हणजे गणेश चतुर्थीची सुरुवात झाली, बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले आणि बाप्पा 6 दिवस आपल्या सोबत होते। पण ते 6 दिवस कसे गेले हे काही समजलंच नाही। म्हणजे अचानकच आज सकाळी उठल्यावर क्लिक झालं की अरे देवा, आज विसर्जन आहे। म्हणजे अजून पण असं क्लिक नाही होते की अरे बाप्पा 5 दिवस आपल्या सोबत होते आणि आपल्याला समजलंही नाही। म्हणजे 5 दिवस अशी चुटकीसरशी निघून गेले असं झालं। आणि सकाळी उठल्यापासूनच आज विसर्जनाची तयारी, त्यामुळे आज बाप्पाचं विसर्जन होणार। थोडं थोडं वाईट तर वाटतंय, पण ज्या आनंदाने आपण बाप्पाला घरी आणतो त्याच आनंदाने बाप्पाला बाय बाय ही करायचं असतं। तर आजचा व्लॉग हा आपला विसर्जनानिमित्त असेल। तर आजच्या व्लॉगमध्ये आपण विसर्जनाची तयारी बघणार आहोत। म्हणजे डेली रुटीन कसं होतं की उठायचं, बाप्पाची पूजा करायची, त्यानंतर नैवेद्य म्हणजे जेवणातच सगळा वेळ जायचा, त्यानंतर बाप्पाची आरती, मग जेवायचं आणि जागरण ऑलरेडी इतकं झालेलं असलं की मग डायरेक्ट सगळे झोपून जायचे। मग संध्याकाळी परत तेच कॅरम, पत्ते, संध्याकाळी बाप्पाची आरती आणि मग रात्री 1, 2, 3, 4 वाजेपर्यंत भजन आणि कीर्तन, असा असायचा माझा रोजचा दिवस। पण आज सकाळी उठल्यापासूनच विसर्जनाची तयारी सुरू झालेली आहे। आपल्या इथे अशा गाड्या असतात, हातगाड्या, त्याच्यावर प्रत्येकाचा बाप्पा असतोय। काकाचा बाप्पा आणि आपला असा एका गाडीवर असतोय। आता ही गाडी आपल्याला सजवायची आहे आणि थोडंसं डेकोरेशन हे रोडवरही करायचंय, म्हणजे थोड्याशा रांगोळ्या वगैरेही काढायच्यात। मग आता आपण ते करूया, चला। आपल्या इथे गणपती बाप्पाचं विसर्जन हे पारंपरिक पद्धतीने केलं जातं। म्हणजे नो डीजे, नो साऊंड्स, नो लाईट्स। ते पारंपरिक वाद्य वगैरे ते लोक बोलवून घेतात आणि त्याच्यावर सगळे छान नाचत असतात, लेझिम वगैरे खेळत असतात। गेल्या वर्षी आपण व्लॉगमध्ये पाहिलंच होतं की त्या म्हणजे आमच्या गल्लीतल्या बायका एवढ्या छान लेझिम खेळतात। तर पारंपरिक पद्धतीने सगळे मस्त गुलाल वगैरे उधळत आहेत आणि आरत्या वगैरे घेतात। इथे आपल्या नाक्यावर आरती वगैरे होते आणि असं छान बाप्पाचं विसर्जन होतं। त्यामुळे म्हणजे शहरात जसं फक्त डीजे लावायचे आणि धांगडधिंगा करायचा तसं काही नसतं आणि हे विसर्जन खूप छान असतं, ते आपण आज ब्लॉगमध्ये बघणारच आहोत। दरवर्षी विसर्जनाला आम्ही अशा रांगोळ्या काढतो, त्यामुळे कसं असे रोड तर एवढे मस्त भरलेले दिसतात ना, जेणेकरून आपल्याकडे काहीतरी सण उत्सव आहे हे कळतं। आणि विसर्जनाला पूर्ण आपल्या गल्लीपासून अशा दोन्ही साईडला छान रांगोळ्या काढतो आणि असे मध्ये जे घरासमोर असे छान म्हणजे फुलं किंवा स्वस्तिक वगैरे काढतो, त्यामुळे ते खूप छान दिसतात। वातावरण निर्मिती होते। कसे काढलेले रे? हिरवा पण कलर आहे ना आपल्याकडे। अशीच फुलं आता पूर्ण रोड मध्ये काढायची आहेत आणि थोड्या थोड्या गाड्या येतात त्यामुळे डिस्टर्ब होते, पण आता ती सगळ्या रांगोळ्या काढून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते परत। मधल्या रांगोळ्या मला काढायला सांगितल्यात आणि हे बाजूची डिझाईन अशी नाना काढतोय, त्यामुळे असं मस्त वाटतंय। ते दोन्ही साईडला छान सेम सेम डिझाईन काढली आहे आणि मध्ये अशी आम्ही छान फुलं काढलेली आहेत। आपली गाडी आता बऱ्यापैकी सजवून झाली आहे, मस्त फुलांच्या माळा वगैरे लावल्या आहेत, पुष्पगुच्छ पण लावलेत। आता इथं काहीतरी बाप्पाला बसायला आपल्याला खाली टाकायला पाहिजे, म्हणजे थोडंसं मऊ होईल। आता रोडवर तर आपल्या म्हणजे ज्या रांगोळ्या काढायचं होतं ते काढून झालेलं आहे, मस्त हात वगैरे रंगलेत आता। आणि पण आता पाऊस सुरू झालाय त्यामुळे जरा थांबले, नंतर मग मी एक फायनल लुक दाखवते की किती छान छान मस्त कलरफुल रांगोळ्या काढल्यात। इकडे गाडी पण सजवून तयार झालेली आहे आणि विसर्जनाचं टायमिंग 4 दिलेलं आहे आणि बऱ्यापैकी सगळी तयारी झालेली आहे। तर निघायचं आहे आता, पण पाऊस विसर्जनाच्या वेळेला कधी पडत नाही असं होतच नाही, त्यामुळे बघूया आता पाऊस कधी थांबतोय ते। तर आता आपली जी बाप्पाच्या विसर्जनाची गाडी आहे ती ही पूर्ण रेडी आहे। मस्त त्याला सतरंजी वगैरे घातली आहे, इकडे पुष्पगुच्छ लावलेत आणि अशा मस्त माळा वगैरे लावून बाप्पाची गाडी आता रेडी आहेत। आता रोडच्या बाहेर मगासपासून ज्या रांगोळ्या काढत होतो त्यानंतर एवढी मोठी सर येऊन गेली आहे, त्यामुळे असं वाटलेलं की आता हे सगळं वाहून जाईल। पण जो कलर आम्ही घेतलेला तो आपण घराला जो कलर लावतो वॉल पेंट करायला तो घेतलेला, त्यामुळे त्या ज्या रांगोळ्या काढलेल्या त्या अजून डार्क झाल्या, त्यामुळे त्या आणखी सुंदर दिसतात। मस्त डिझाईन काढली आहे रोडच्या दोन्ही साईडला
आणि इथे अशी मध्ये मध्ये फुलं काढलेली आहेत. बऱ्यापैकी रोड हा कव्हर झालेला आहे. विसर्जनाची सगळी तयारी तर झालेली आहे आणि आता ब्राह्मण काका आले होते, त्यामुळे आपल्या घरची उत्तरपूजाही झालेली आहे. त्यामुळे आता थोड्याच वेळात बाप्पा निघतील आणि विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. तर हा व्लॉग होता पूर्ण विसर्जन मिरवणुकीची तयारी ह्यावर. आता विसर्जन मिरवणूक निघेल आणि आपण ते बघूया पार्ट 2 मध्ये. गणपती बाप्पा. आता जी विसर्जनाची मिरवणूक आहे